मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे, कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. नाही, तुम्ही त्या क्षणाला तिकडे हजर नव्हतात. खर्सीकर बोलतात मी होतो म्हणून. मी तेव्हा तिकडे हजर होतो आणि ते तुषार माझ्या अंगावरती उडाले. मी मागेही बोललोय की मला कल्पना नव्हती की ते उडालेले तुषार मला एवढं भिजवून टाकतील, की पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल बघतोय. कसे कसे शिवसैनिक मोठे झाले, कसे त्यावेळेला कसं सगळ्यांच्या एक पायाकडे हात लावला तर आता कोणाला कळणार नाही. कटकट्या असायचा, माहिती आहे कोणाला? काय? रामपुरी. आणि ते हे आमचा टाइमपास तोच. आम्ही शाळेतली मुलं सगळे लालबाग परळ, तेव्हा परेल नव्हतं, परळ होतं. शिवसैनिक यायचे आणि तेच सुरक्षा कवच. आणि कुठून कुठून दुसरीकडनं पण सगळे शिवसैनिक यायचे. आणि मग प्रत्येक जण दाखवायचा, बघा माझा 8 काठ्याचा आहे. मग त्याला टक 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 8 आवाज यायचा, 11 काठ्याचा, असे सगळे ते होतं. आणि ते बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. तेव्हाच्या सगळ्या मारामाऱ्या एकतर म्हणजे म्हणतात ना, एक तू तरी राहशील तर नाही तर मी तर राहीन, तशा त्या मारामाऱ्या व्हायच्या. गँग वॉर, हे तसं गँग वॉर आत्ता जसं मध्ये झालं होतं तसं गँग वॉर नाही. वाड्यांची फाईट, सोडा वॉटरच्या बाटल्या, दगडफेक वगैरे सगळं तिथून बघत 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 आता जे सुरू झालंय ते सगळं काय त्याला म्हणतात, ट्रोलिंग. म्हणजे घर बसल्या शिव्या द्यायचं. पण या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की मातोश्रीवरती जे जळतायत, ठाकरे कुटुंबियांवरती जे जळतायत, त्यांना ठाकरे कुटुंबानी काय काय भोगलंय, काय काय सोसलंय याची जरा तरी माहिती आहे का, कल्पना आहे का? आहे. आपण बोलताना बोलतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा आहेच. पण शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा गद्दार होतेच. शाहू फुले, आंबेडकर सगळ्यांना त्रास झालाय. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावर सुद्धा धोंडमार आणि शेणमार झालेली आहे. आज आपण त्यांना दैवत मानतो, पण प्रत्यक्ष होते त्यावेळेला त्यांच्यावरती शेणमार झालेली आहे. शाहू महाराजांना सुद्धा त्याचा सामना करावा लागलेला आहे, त्यांची सुद्धा बदनामी झालेली आहे. कशाला माझ्या आजोबांना प्रबोधनकार ठाकरे जे सांगतात ना, प्रबोधनकारांचा वारसा घेऊन पुढे जा, पण प्रबोधनकारांना सुद्धा काय काय भोगावं लागलंय का? तर कर्मठ आणि बामणी वृत्ती, ज्या जुन्या वाईट रूढी परंपरा होत्या त्या तोडून मोडून टाकल्या पाहिजेत, याच्यासाठी प्रबोधनकार उभे राहिले होते. घराचा पत्ता नाही, कुटुंब घेऊन महाराष्ट्रभर फिरले. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलेले की त्यांची ती भावंड आणि आई, मी तर माझ्या आजीला कधी बघितलं नाही, पण विंचवाचं बिराट जसं पाठीवर असतं तसं घेऊन माझे आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. एखाद्या गावी गेल्यानंतर कुठे आसरा मिळाला तर आजीला सांगायचं की ठीक आहे चल बघ, आणि आजी माझी सगळं काही भांडी कुंडी जी काही 2-4 असतील ती काढून काय संसार थाटायचा प्रयत्न करायची. तेवढ्यात आजोबा गावातनं फेरी मारून यायची आणि सांगायची नाही जमत, चला निघायचं आपल्याला, चालले दुसऱ्या गावामध्ये. अनेक वेळेला त्या काळी आमच्या घरावरती मेलेली कुत्री आणि कचऱ्याचे ढीक फेकले गेलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी तर काय टीका सहन केली हे तुम्हाला माहिती आहे. आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवरती टीका होते, आदित्यवरती घाणेरडे आरोप होत आहेत, तेजसवरती होत आहेत. का? तर एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला. तुम्ही नाही, तुम्ही मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार. जे काय मिळेल, मंत्री मीच झालो पाहिजे, मुख्यमंत्री मीच झालो पाहिजे, माझं ड्युटा कार्ट खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे. मातोश्रीनी भोगायचा मातोश्रीला अधिकार नाही, नाहीच आहे आम्हाला, नको आहे काही.